हॅलो अँड वेलकम. तुमच्या आता आपला हा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो अपलोड होत आहे. अ, तुमच्या आत्तापर्यंतचे जे 4 व्हिडिओज झाले त्याच्यामध्ये बेसिक तुमचं एस्टिमेटिंग म्हणजे काय, त्याच्याशी रिलेटेड त्याचे टाईप्स काय आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड टर्म्स आहेत. लास्टच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला सांगितलं होतं की डिडक्शन रूल्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, ते व्यवस्थित तुमच्या लक्षात असू दे. आता नेक्स्ट आपण स्टार्ट करत आहोत. तर आता फर्स्ट आहे ते म्हणजे डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट, त्यालाच आपण DSR असं म्हणतो. DSR म्हणजे काय, तर इट इज अ लिस्ट ऑफ व्हेरियस आयटम टू यूज टू प्रिपेअर एस्टिमेट ऑफ व्हेरियस स्ट्रक्चर्स अँड टू बी serve as a rate of various items required as per specification. There is printed booklet which is published by Public Work Department PWD office. तर DSR म्हणजे काय असणार आहे, तर ते एक बुकलेट असतं. त्या बुकलेटमध्ये तुमचे जे काही आयटम्स आहेत त्याची लिस्ट असते आणि त्याचं एस्टिमेटेड असतं. तर एस्टिमेशन असतं. एस्टिमेशन म्हणजे काय, तर त्याचे रेट वगैरे ठरलेले असतात किंवा त्याचं काही स्पेसिफिकेशन असेल तर ते स्पेसिफिकेशनसुद्धा त्यामध्ये असतं. DSR rates of various item of work include cost of material, labor, transportation charges, etc. are included with 10% profit of फॉर कॉन्ट्रॅक्टर. मग तुमच्या कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट सहित त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेले असतात, रेट दिलेले असतात. इन केस जर तुम्ही तुमचे जे काही काम आहे ते जर तुम्ही डिपार्टमेंटचं करणार असाल, म्हणजे गव्हर्नमेंटचं जर कामं वगैरे करणार असाल, तर तुम्हाला DSR मधलेच रेट घ्यावे लागतात. तुम्ही तुमच्या मनानं कुठलाही रेट त्याच्यामध्ये टाकू शकत नाही किंवा रिसेंट मार्केटमध्ये रेट चालू आहे बाबा हा टाकावा असं करू शकत नाही. तुम्हाला DSRचेच रेट आपल्याला प्रोव्हाइड करावे लागतात. नेक्स्ट आहे DSR आर रिवाइज्ड ॲट एव्हरी इयर बिकॉज ऑफ चेंज इन द कॉस्ट ऑफ मटेरियल अँड लेबर एव्हरी इयर. मटेरियल अँड लेबरमधली जी काही कॉस्ट असणार आहे ती दरवर्षी चेंज होत असते. मग ती चेंज होतीये, मग तसंच आपला जो काही DSR आहे तो रिवाइज होतो. मग तो रिवाइज कसा होतो, तर दरवर्षी म्हणजे 2018-19चा DSR वेगळा आहे, 19-20चा वेगळा आहे, 20-21चा DSR वेगळा आहे. दरवर्षी आपल्याला हा DSR वेगवेगळा मिळतो. जर तुम्ही डिपार्टमेंटची कामं करत असाल तर तुम्हाला दरवर्षीचा रिन्यू जो झालेला DSR असतो तोच यूज करून तुम्हाला रेट वगैरे द्यावे लागतात. जर तुम्ही प्रोफेशनली काम करत असाल तर तुम्हाला ते म्हणजे सवय होते की हां बाबा कुठले रेट्स आहेत, काय आहेत वगैरे. जर इन केस तुम्ही मधनंच काहीतरी एखादं काम करायचं, मग नंतर करायचंच नाही 2-3 वर्ष असं जर काय केलं, तर दरवर्षीनुसार तुम्हाला रेट्स काय असतात, वेगवेगळे असतात. म्हणजे इन केस जर तुम्हाला लास्ट इयरला एक सिमेंट बॅग ₹360 ला पडत असेल, तर ती ह्या इयरला 360लाच पडते असं काही नाही. ती इन केस प्लस मायनस होऊ शकते. म्हणजे इन केस 380ला जाऊ शकते किंवा 350ला किंवा 340ला सुद्धा जाऊ शकते. ब्रँडनुसार त्याचे रेट चेंज होतात किंवा त्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं. मग फक्त सिमेंट बॅगचं असं नाही, तर कुठलाही मटेरियल असेल, तुम्ही कुठलाही घेतला, तर त्याच्यानुसार त्याचे रेट चेंज होतात. प्लस तुमचे लेबरचे पण चार्जेस पर डेनुसार काहीतरी वेगवेगळे असतात. मग हेवी जर काही काम असेल, तर त्याचे चार्जेस वेगळे असतात. लाईट काम असेल, तर त्याचे चार्जेस वेगळे असतात. म्हणजे इव्हन एक्स्कॅव्हेशनपासून तुमचं प्लॅस्टरिंग, पॉइंटिंग, फॉर्मवर्क हे सगळं जे आहे ह्याच्या आयटमपर्यंतचे सगळे रेट्स तुम्हाला DSRमध्ये दिलेले असतात. और DSRची अजून एक डेफिनेशन आहे. इट इज अ लिस्ट ऑफ व्हेरियस आयटम ऑफ वर्क to facilitate uh, the preparation of estimate and to serve as a guide in deciding the rate of various items required for contract agreement. A schedule of rate of all items is maintained इन द इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. म्हणजे तुमच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये जे काही वेगळे ॲग्रीमेंट्स असतात त्याच्यानुसार त्याचे रेटचे जे काही शेड्यूल्स असतात ते तयार केलेले असतात. These rates are in the form of printed booklet and is called as DSR. DSR means District Schedule of Rate. DSR are revised at every year because of charge in the cost of material and labor every year. Changes जे काय असणार आहेत एव्हरी इयरला चार्जेस जे काय असणार त्याचे चेंजेस होणार आहेत. त्याच्यामुळे तुमचा DSR जो आहे तो एव्हरी इयरला आपण काय करतो, रिवाइज करून घेतो. नेक्स्ट आहे यूज ऑफ DSR. The work carried out by the department is estimated according to DSR.
म्हणजे डिपार्टमेंटचं जे काही काम असणार आहे, तुम्हाला जसं सांगितलं तसं जर प्रोफेशनल तुम्ही गव्हर्नमेंटचं काम करत असाल तर तुम्हाला DSRचा यूज करावा लागतो. नेक्स्ट आहे रेट्स शोन इन DSR कीप अ चेक ऑन रेट्स कोटेड बाय द कॉन्ट्रॅक्टर. जर तुम्ही आता कोटेड म्हणजे काय तर जर तुम्ही टेंडर वगैरे भरणार असाल तर DSR मधलेच रेट तुम्हाला चेक करून त्याच्यामध्ये भरावे लागतात. दुसरे तुम्ही तुमचे आपल्या कॉन्ट्रॅक्टरचे म्हणजे बाहेरचे रेट वेगळे असतात आणि गव्हर्नमेंटचे रेट वेगळे असतात. त्यानुसार तुमचे चेंजेस होतात, तफावत होते आणि त्यानुसारच तुम्हाला तुमचं जे काही टेंडर आहे ते फिल करावं लागतं. तर टेंडर वगैरे काय आहे, नेक्स्ट सेमला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये कळतं. टेंडर म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं म्हणजे पेपरला जर तुम्ही न्यूजपेपर बघत असाल तर असं मधली जी पानं असतात तिथं असतं बघा टेंडर नोटीस, टेंडर नोटीस. एखादी जर डोळ्याखालनं जर घालवली तर बरं पडेल. त्याच्यामध्ये कळतं तुम्हाला काय आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचं काम असेल तर काय काम आहे, कशा पद्धतीचं काम आहे, किती रुपयाचं काम आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं असतं. आणि त्याच्यानुसारच आपल्याला काय करायचं असतं. तर सपोज रोडचं काम आहे, तर रोडमध्ये कुठले-कुठले आयटम्स लागणार आहेत, कुठलं मटेरियल लागणार आहे, कुठल्या साईटवर आहे, किती लेबर्स प्रोव्हाईड करायचे आहेत, कुठल्या टाईपचं कन्स्ट्रक्शन करायचं हे सगळं आपल्याला DSR मधल्या रेटनुसारच करावं लागतं. नेक्स्ट आहे इफ रेट्स ऑफ कॉन्ट्रॅक्टर डिफरंट मच विथ रेट इन DSR टेंडर मे बी रिजेक्टेड. जर DSR मधले रेट आणि तुमचे कॉन्ट्रॅक्टरचे रेट जर वेगवेगळे आले तर तुमचं टेंडर रिजेक्ट सुद्धा होऊ शकतं. जसं तुम्हाला सांगितलं तसं की तुम्हाला काही करायचं असेल म्हणजे गव्हर्नमेंटचं एखादं काम करायचं असेल तर ते तुम्ही तुमचं लायसन काढून करायचं असतं आणि ते लायसन काढून केल्यावर DSRच यूज करायचा असतो त्या रेटसाठी. तुम्ही तुमचं जसं एक्सपिरियन्स येईल तसं तुम्हाला त्याचे हे कळत जाते म्हणजे काय असणार आहे, किती आपल्याला रेट वगैरे. पण बऱ्यापैकी सगळं रेट्स जे पहिला स्टार्टिंग जर करणं असेल तर DSRनंच करावी लागते. गव्हर्नमेंटचं तुम्ही डिप्लोमा पासआउट म्हणजे आता थर्ड इयर पासआउट झाल्यानंतर लायसन काढू शकता आणि मग त्याच्यावर कामंसुद्धा घेऊ शकता. मग ते आपले इथलं PWD असेल, महानगरपालिका असेल, ZP असेल किंवा तुम्ही जर बाहेर तुमच्या म्हणजे गावाकडे वगैरे असेल तर ग्रामपंचायतची सुद्धा तुम्हाला कामं मिळू शकतात. म्हणजे फक्त आपलं एक लायसन्सची आपल्याला गरज आहे त्याच्यानुसार. तर इथं बघू शकता तुम्हाला एक दिसतं तुम्हाला एक असा चार्ट आहे. त्याच्यामध्ये सीरियल नंबर, आयटम कोड आहे, डिस्क्रिप्शन ऑफ आयटम आहे, युनिट आहे, रेट. रेट फॉर कंप्लीटेड अँड लेबर. मग आता ह्याच्यामध्ये हे काय आहे तर हे ॲक्च्युअली म्हणजे DSRचा अशा टाईपमध्येच फॉर्मॅट असतो. सीरियल नंबर किंवा आयटम कोड असेल, त्याचं डिस्क्रिप्शन ऑफ आयटम आता एक्सकॅव्हेशन असेल तर त्याचं युनिट कोणतं आहे, मग रेट्स कसे आहेत ते वेगवेगळे आहेत. तुम्हाला याची एक DSR आपला आता 19-20चा आहे माझ्याकडं. त्याची तुम्हाला एक मी कॉपी जी आहे ती प्रोव्हाईड करते. ठीक आहे. जर तुम्ही बघितलात तर आपल्या कोल्हापूर जो काही DSR असणार आहे, जो काही DSR ठरतो, तो म्हणजे पुणे रिजन अंडर येतो. असे वेगवेगळे रिजन्स आहेत. एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी तो म्हणजे कोणते-कोणते रिजन्स आहेत आणि कोणते-कोणते DSR आपण प्रोव्हाईड करतोय. तर तुम्ही मला तुमच्या ग्रुपवर मेसेज टाकू शकता किंवा तुम्ही ओरली मला फोन करून वगैरे सांगू शकता, की एवढे-एवढे आहेत आणि असे-असे आहेत. अशा टाईपमध्ये सुद्धा सांगू शकता. म्हणजे तुम्ही किती अवेअर आहात ते मला कळेल थोडक्यात. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते मीन्स कंप्लीटेड रेट. आता तुम्ही लास्ट तुमच्या एका त्या चार्टमध्ये बघितलं होतं, की तुम्हाला रेट्सचे 2 टाइप आहेत. एक कंप्लीटेड रेट आहे आणि एक लेबर रेट आहे. तर कंप्लीटेड रेट मीन्स काय? इट इज रेट ऑफ एन आयटम विच इन्क्लूड्स चार्जेस फॉर मटेरियल ट्रान्सपोर्टेशन इफ एनी, स्टोरेज ऑफ मटेरियल एक्सेट्रा. तर हे काही जे चार्जेस असणार आहेत त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं तर मटेरियल ट्रान्सपोर्टेशन चार्जेस किंवा स्टोरेज चार्जेस जे असणार आहेत ते सगळे इन्क्लूड होतात. It also include charges for labor of different categories, charges of tools, plants and machineries, along with water charges and contractor profit. This rate shows in DSR booklet. तर आपल्याला हा जो काही रेट आहे तो DSR बुकलेटमध्ये इझिली अवेलेबल होतो. मशिनरीनुसार किंवा त्याच्या टूल्स प्लांट कॅटेगरीजनुसार लेबरच्या वगैरे आपलं हे जे चार्जेस असतात ते वेगवेगळे असतात. तुम्हाला DSR जर तुम्हाला मी जी टाकणार आहे PDF त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला. ओके. नेक्स्ट आहे ते मीन्स लेबर रेट. लेबर रेट्स काय आहेत? These are the charges of labor component for an item. These include charges to be paid
टू हेडमेसन, मेसन, प्लंबर, मजदूर एक्सेट्रा. आता हे सगळे हेडमेसन, मेसन, प्लंबर, मजदूर म्हणजे काय, जे काही कामगार असतात आपल्या इथं त्याचे जे काही चार्जेस असतात त्याच्याशी रिलेटेड आहे. मग ते वेगवेगळ्या ह्याच्यानुसार म्हणजे कॅटेगरीजनुसार वेगवेगळे त्याचे चार्जेस आपण प्रोव्हाइड करतो. आता लास्ट म्हणजे तुम्ही आता DSRचा हा पूर्ण पार्ट तिथं झालेला आहे. आता नेक्स्ट आहे तो म्हणजे स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ मेजरमेंट शीट. मेजरमेंट शीट काय, तर तुम्हाला लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्याच व्हिडिओमध्ये आपली मेजरमेंट शीट झाली होती. तर तेच आहे. मेजरमेंट शीट इज ऑल्सो कॉल्ड एज मेजरमेंट फॉर्मॅट. दिस इज युज्ड फॉर द पर्पज ऑफ टेकिंग आउट क्वांटिटीज ऑफ आयटम ऑफ वर्क. म्हणजे काय, तर आपल्या वर्क क्वांटिटीज काढण्यासाठी, आपल्याला आयटमच्या क्वांटिटीज काढण्यासाठी आपण मेजरमेंट शीटचा यूज करतो. दिस शीट हॅज डिटेल्ड एंट्री ऑफ लेंथ, विड्थ, हाईट, नंबर, क्वांटिटी अँड कंप्लीट डिस्क्रिप्शन ऑफ आयटम ऑफ वर्क. तर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण त्या शीटमध्ये सगळंच प्रोव्हाइड करायचं असतं. तर त्याचे किती नंबर्स आहेत, लेंथ किती आहे, विड्थ किती आहे, हाईट किती आहे, क्वांटिटीज काय आली, त्याचं कंप्लीट डिस्क्रिप्शन आपल्याला त्या आयटमचं लिहायचं असतं. तर हे काय आहे, कसं आहे, हे तुम्हाला सांगते. जसं तुम्ही नेक्स्ट आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला ते कळत जाईल. नेक्स्ट आहे क्वांटिटीज आर कॅरीड फॉरवर्ड ऑन नेक्स्ट पेज ऑफ मेजरमेंट शीट इफ रिक्वायर्ड. तर तुम्हाला जर पुढच्या पेजला गेला तर मागची जी क्वांटिटी आहे ती तिथंच तुम्ही करायची आहे आणि त्याचे पुढं मग कॅरी फॉरवर्ड तुम्ही करायचं. आता हे कसं करायचं, काय करायचं, जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला कळेल की काय करायचं आहे, म्हणजे ऍक्च्युअली मेजरमेंट शीट म्हणजे काय. घालून बघा कशी आहे. तर तुमचा नेम ऑफ वर्क काय असणार आहे ते, त्याचा पेज नंबर लिहायचा आणि त्याच्या खाली ही मेजरमेंट शीटचा फॉर्मॅट असतो. जर तुम्ही गव्हर्नमेंटचं काम करायला गेलात तर गव्हर्नमेंटच्या कामासाठी मेजरमेंट शीटचं एक बुकलेटच असतं. म्हणजे जशी तुमची नोटबुक असते तशा टाईपमध्ये एक बुकलेट असतं आणि त्या बुकलेटमध्येच ते सगळं प्रोव्हाइड केलेलं असतं आणि ते कंटिन्युशन तुमच्या कामाचं त्याच्यामध्ये असतं. जर तुम्ही स्वतः काम करत असाल तर आपण स्वतः सुद्धा आपल्याला अशा टाईपमध्ये बुकलेट कॅरी करावं लागतं. आता बेसिकली आपलं हे सगळं कॉम्प्युटराइज झालेलं आहे, पण पूर्वी ह्याच्यासाठी आपण बुकलेटच यूज करायचो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा आपलं होऊ शकतं. नेक्स्ट ॲब्स्ट्रॅक्ट शीट. ॲब्स्ट्रॅक्ट शीट म्हणजे काय असणार आहे? ॲब्स्ट्रॅक्ट शीट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉस्टिंग शीट. ॲक्च्युअली मेजरमेंट शीटमध्ये फक्त आपण क्वांटिटीज काढतो, पण ॲब्स्ट्रॅक्ट शीटमध्ये त्याची कॉस्ट ॲक्च्युअली त्या आयटमची आपल्याला काढायची असते. दिस इज यूज टू कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ ईच आयटम अँड कॉस्ट ऑफ होल वर्क. म्हणजे तू पूर्ण कामाचं जी कॉस्ट असणार आहे ती, किंवा प्रत्येक एक इंडिव्हिज्युअल आयटमची सुद्धा आपल्याला कॉस्ट ह्याच्यामध्ये मिळते आणि पूर्ण कामाची सुद्धा कॉस्ट मिळते. In this sheet, quantity of item are transferred from measurement sheet and rate are entered from DSR. DSR मधलेच रेट घेऊन आपल्याला ही मेजरमेंट शीटवरच्या क्वांटिटीज ट्रान्सफर करायचे असतात ॲब्स्ट्रॅक्ट शीटमध्ये आणि क्वांटिटीज घालून आपल्याला किंवा रेट्स घालून आपल्याला ही शीट तयार करायची असते. Multiplication of quantities and rates give the amount of money required for द आयटम. म्हणजे या दोघांचं क्वांटिटीचं आणि रेटचं मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला एका आयटमची काय मिळणार आहे, क्वांटिटी किंवा त्याची अमाऊंट काय असणार आहे ती तुम्हाला मिळणार आहे. तर ही आहे तुमची ॲब्स्ट्रॅक्ट शीट. मेजरमेंट शीट आणि ॲब्स्ट्रॅक्ट शीटमध्ये फरक काय आहे? फर्स्ट आहे तो ना म्हणजे सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन ऑफ आयटम सेम राहतं. क्वांटिटीज जी लास्ट कॉलम मेजरमेंट शीटमध्ये होता तो इथं फर्स्ट कॉलम आला. त्याच्यानंतर रेट, पर अँड अमाऊंट म्हणजे काय असणार आहे रेट तो, आणि क्वांटिटीजची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, त्याची अमाऊंट मिळणार आहे. मग तिथं जे जशा टाईपमध्ये फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट वेगळा आहे, हा फॉर्मॅट वेगळा आहे. मी सतत हे दोन का सांगते, तर 4 मार्कासाठी हा क्वेश्चन 100% पडतो. तुम्हाला हे 3 शीटचे फॉर्मॅट काढायचे असतात आणि त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं असतं. 4 मार्क्ससाठी किंवा 6 मार्क्ससाठी हा क्वेश्चन कंपल्सरी दरवर्षी पडलेला आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इझी आहे आणि पटकन समजण्यासारखा आहे. ठीक आहे. नेक्स्ट फॉर्मॅट आहे तो म्हणजे स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ फेस शीट. फेस शीटसाठीचा हा फॉर्मॅट आहे. इट इज ऑल्सो जनरल ॲब्स्ट्रॅक्ट हॅव्हिंग डिटेल ऑफ वर्क, एस्टिमेटेड कॉस्ट, वर्क चार्ज, वॉटर सप्लाय अँड सॅनिटरी चार्जेस, इलेक्ट्रिफिकेशन चार्जेस एक्सेट्रा.
देन कॉन्टिन्युअस चार्जेस ऑल्सो. तर हे जे काही आहे तुम्हाला खाली एक चार्ट दिसत असते. ॲब्स्ट्रॅक्ट शीटमध्ये तुम्ही टोटल एस्टिमेटेड कॉस्ट करायची प्रोजेक्टची किंवा तुमच्या वर्कची, ती इथं टाकायची एस्टिमेटेड कॉस्टमध्ये. मग त्याच्यामध्ये जे वॉटर सप्लाय किंवा सॅनिटरी चार्जेस असतात इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये असतात ते सगळे टाकायचे. इलेक्ट्रिफिकेशन चार्जेस टाकायचे, वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट टाकायचं, कॉन्टिन्युअस चार्जेस टाकायचे आणि त्याच्यावरनं एक टोटल अमाऊंट आपल्याला आपल्या टोटल प्रोजेक्टची मिळते आणि ती आपल्याला ह्या शीटमध्ये तयार करायची असते. ह्याला म्हणायचं फेस शीट. ओके. चला, थँक्यू. तुम्हाला आता मी सांगितलं जसं पूर्ण आतापर्यंतच्या स्लाइडमध्ये फर्स्ट काय झालं होतं, DSR म्हणजे काय? तर DSR म्हणजे एक बुकलेट आहे आणि त्या बुकलेटमध्ये काय आहेत, रेट्स आहेत, वेगवेगळ्या आयटम्सचे रेट्स आहेत. ते जे रेट्स असतात ते रिजन वाईज असतात. तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती रिजन्स आहेत हा मी क्वेश्चन विचारला आहे. आपला जो DSR आहे तो पुणे रिजन अंडर येतो कोल्हापूरचा आणि त्याच्यानुसारच त्याचे रेट्स असतात. तसतसे वेगवेगळे रिजन्स मला सांगा म्हणून सांगितलंय. त्याच्यानंतर 3 फॉर्मॅट बघितले आपण शीट्सचे, मेजरमेंट शीट, ॲब्स्ट्रॅक्ट शीट अँड फेस शीट. तर त्या मेजरमेंट शीटमध्ये तुम्ही ज्या क्वांटिटीज कॅल्क्युलेट करणार आहे त्याची कॉस्ट तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट शीटमध्ये काढणार आहे आणि टोटल प्रोजेक्टची जी कॉस्ट असणार आहे ती तुम्ही फेस शीटमध्ये काढणार आहे. आता हे कसं आहे, काय आहे, जसं तुम्ही पुढं जाल तसं तुम्हाला हे कळेल की काय आहे. हा 3rd चॅप्टरमध्ये ह्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स वगैरे भरपूर आहेत. ते आपण सॉल्व्ह करायचे आहेत. कसं करायचं, काय करायचं, कसं लिहायचं, हे सगळं बघायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक पॉईंट आला होता तो म्हणजे स्पेसिफिकेशन. तो स्पेसिफिकेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की ॲक्च्युअली स्पेसिफिकेशन म्हणजे काय, ते कसं डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे वगैरे. ठीक आहे. थँक्यू.